नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आपण बघणार आहोत 2017 रोजी झालेल्या महाराष्ट्र स्टेट एक्झाममधील पेपर 1 मधील प्रश्नाचा. आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 31. पुढीलपैकी कोणता पर्याय अंकश्रेणी पूर्ण करेल? श्रेणी दिली आहे 7, 15, 31, रिकामी जागा 127. पर्याय आहे 62, 63, 46, 94. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 63. प्रश्न क्रमांक 32. पुढीलपैकी कोणता पर्याय श्रेणी पूर्ण करेल? श्रेणी दिलेली आहे BDF HJL, कमी जागा WYA. पर्याय आहे NPR OQS OPQ NOP. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी OQS. प्रश्न क्रमांक 33. एका सांकेतिक भाषेत TRAIN हा शब्द SSZJM असाच रूपांतरित केला तर त्याच भाषेत STUDY हा शब्द कसा लिहिता येईल? पर्याय आहे RUTEX TUVEZ RSTCX RUVEZ. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए RUTEX. प्रश्न क्रमांक 34. पुढीलपैकी कोणती आकृती खेळाडू, विद्यार्थी आणि मुली यांच्यामधील संबंध बरोबर दाखवतो? पर्याय आहे ए. प्रश्न क्रमांक 35. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली परंतु त्यांचे मोहन एवढी उडी मारली नाही. तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल? पर्याय आहे मोहन, चेतन, अशोक, नरेश, कृष्णा, चेतन, मोहन, अशोक, नरेश, कृष्णा, चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा, चेतन, नरेश, मोहन, अशोक, कृष्णा. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, चेतन, अशोक, मोहन, नरेश आणि कृष्णा. प्रश्न क्रमांक 36. पुढील विधानांच्या आधारे कोणता किंवा कोणते निष्कर्ष काढता येतील? विधान अ मध्ये आहे सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकारणी आहेत. विधान ब आहे काही राजकारणी व्यावसायिक आहेत. निष्कर्ष 1, एकही सामाजिक कार्यकर्ता राजकारणी नाही. निष्कर्ष 2 निघतो सर्व राजकारणी व्यावसायिक आहेत. पर्याय आहेत फक्त 1 अनुसरतो, फक्त 2 अनुसरतो, 1 आणि 2 दोन्ही अनुसरतात, 1 व 2 दोन्ही नाही अनुसरतात. तर याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, ए व दोन्ही अनुसरत नाही. प्रश्न क्रमांक 37. पुढील आकृतीत C1, C2, C3 आणि C4 या 4 कंपन्यांच्या 3 सलग वर्षाच्या निर्यातीचा कोटी रुपयांमध्ये आलेख दिलेला आहे. तर यावर आधारित प्रश्न आहे. या 3 वर्षाच्या कालावधीत कोणत्या कंपनीच्या निर्यातीच्या विचारशीलता सर्वाधिक आहे? पर्याय आहे C2, C1, C3, C4. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी C1. प्रश्न क्रमांक 38. वरील प्रश्नातील आकृतीवरून या 3 वर्षाच्या कालावधीत कोणत्या 2 कंपन्यांची सरासरी निर्यात साधारणपणे समान आहे? पर्याय आहे C1 व C3, C4 व C3, C1 व C2, C2 व C4. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए C1 व C3. प्रश्न क्रमांक 39. एका शास्त्रज्ञाने प्रयोग करून 11 निरीक्षणे नोंदविली. नंतर त्याने त्या 11 निरीक्षणावरून सरासरी, मध्यगा, विचलन, कमाल निरीक्षण व किमान निरीक्षण काढले. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की 54 व 43 ही 2 निरीक्षणे नजर चुकीने 45 व 34 अशी नोंदविली गेली होती. तर वरील माहितीवरून खालीलपैकी कोणते विधान निश्चितपणे सत्य आहे? पर्याय आहेत विधान दिलेली आहेत. सुधारित सरासरी जुन्या सरासरीपेक्षा अधिक असेल. जुनी मध्यगा 36 असल्यास सुधारित मध्यगा 36पेक्षा कमी असेल. सुधारित विचरण व जुने विचरण समान असेल. पर्याय दिले आहे ए आणि बी, 1 आणि 3, 2 आणि 3 फक्त 1. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, फक्त 1. प्रश्न क्रमांक 40. पुढील आकृतीत महाविद्यालयीन विविध क्रीडा उपक्रमांमधील सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दिली आहे. नॉन इन्व्हॉल्विंग इन एनी गेममध्ये 18%, क्रिकेटमध्ये 32%, फुटबॉलमध्ये 14%, बॅडमिंटनमध्ये 18%, टेनिसमध्ये 8%, बास्केटबॉलमध्ये 12% विद्यार्थी समाविष्ट होते. तर या महाविद्यालयात एकूण 5240
विद्यार्थी असल्यास खालीलपैकी कोणती विधाने निश्चितपणे सत्य आहेत? पर्याय आहेत. बॅडमिंटनच्या पातळीत केंद्रीय कोन साधारणतः 58 अंशाचा आहे. किमान एक क्रीडा प्रकारात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साधारणतः 4297 आहे. तिसरं विधान आहे, टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा साधारणतः 500ने कमी आहे. तर पर्याय कोणते आहे बघूया. 1 आणि 2, 1 आणि 3, 2 आणि 3, फक्त 2. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक ए, 1 आणि 2. प्रश्न क्रमांक 41. पुढील आकृतीत 7 शहरे व त्यांना जोडणारी रस्ते दर्शविली आहेत. पाण्याच्या दिशा दर्शविलेले रस्ते एकेरी असून बाण नसलेले रस्ते दुहेरी आहेत. तर हे आहे शहर आहे PQRSTU आणि व्ही. तर व्ही या शहरापासून या शहरापर्यंत जाण्यासाठी कोणत्या शहरातून दोनदा न जाणारे किती विभिन्न मार्ग आहेत? पर्याय आहेत 3, 4, 5 आणि 6. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक डी, 6. प्रश्न क्रमांक 42. या प्रश्नासाठी खालील दिलेल्या वरील प्रश्नांतील आकृतीचा वापर करा. समजा टी वर आर या शहरांना जोडणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अशा परिस्थितीत क्यू या शहरापासून आर या शहरापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही शहरातून दोनदा न जाणारे किती विभिन्न मार्ग आहेत? पर्याय आहे 3, 1, 4 आणि 2. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 43. इंटरनेटच्या संदर्भात HTTP या लघु स्वरूपाचे विस्ताररूप कोणते? पर्याय हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोसेस, हायपर टेक्स्च्युअल प्लॅटफॉर्म, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपर ट्रान्समिशन ऑफ ट्रंकेड प्रोसेसेस. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक सी, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी चूक जोडी ओळखा. .jp ग्राफिक फाईल, .ttf वर्ड टेक्स्ट फाईल, .wav ऑडिओ ध्वनी फाईल, .exe एक्झिक्युटिव्ह फाईल. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक बी, .ttf वर्ड टेक्स्ट फाईल ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 45. डिजिटल साठवण एकमेकांच्या खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे? पर्याय आहे मेगाबाईट, पेटाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट. मेगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट, गिगाबाईट. गिगाबाईट, मेगाबाईट, पेटाबाईट, टेराबाईट. मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक डी, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट. प्रश्न क्रमांक 46. इंटरनेटच्या संदर्भात अनेक वापरकर्त्यांना एखाद्या वेबसाईटवर एखादे नवे वेबपेज निर्माण करण्याची व संपादित करण्याची मुभा देणाऱ्या सर्व्हर ॲप्लिकेशनच्या सुविधेला काय म्हणतात? पर्याय आहे हॅकिंग, ट्रोल, सायबर टॉक्स, विकी. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक डी, विकी. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.